दर्यापूर वनविभाग कार्यालय 7 ते 8 महिन्यांपासून बंद. शेतकरी व्यापाऱ्यांची गैरसोय. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत अशोकराव अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये. परतवाडा प्रादेशिक वनविभाग कार्यालयाअंतर्गत येणारे दर्यापूर वनविभाग कार्यालय गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. तसेच संबंधित वर्तुळ अधिकारी कार्यालयात नियमित हजर नसल्याने शेतकरी, व्यापारी व नागरिकांना विविध कामासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार झाली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार तक्रारी दाखल करणे, परवानग्या मिळवणे तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना कार्यालयात जावे यावे करावे लागते. मात्र शासकीय निधीतून उभारण्यात आलेले सुसज्ज इमारत बंद असल्याने नागरिकांना निराश होऊन परत जावे लागते. स्थानिकांनी असा आरोप केला आहे की दर्यापूर येथील कार्यालय बंद ठेवून अंजनगाव येथे भाडेतत्त्वावर कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दर्यापूर परिसरातील नागरिकांना अंजनगाव येथे जावे लागत असून त्यातून आर्थिक व वेळेचा अतिरिक्त भूदंड सहन करावा लागत आहे. वर्तुळ अधिकारी हाते यांचा हा संपूर्ण पराक्रम आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान परिसरात बिबट व इतर हिंसक वन्य प्राण्यांचा वावर आढळल्याने शेतकरी चिंतित आहेत. वाघडोह, कुणबी वाघोली, गुंडवाघोली, वाल्मिकपूर आदी भागात वन्य प्राण्यांकडून पशुधनावर हल्ल्याच्या घटना ह्या नेहमीच सातत्याने घडत आहेत. अशा घटनांनंतर वनविभागाकडून पंचनामे करण्यात येतात. अलीकडेच पत्रोड परिसरातील एका शेतकऱ्याला शेतामध्ये बिबट अथवा वाघ व त्याची 2 पिल्ले दिसल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे शोध मोहीम राबवली. मात्र संबंधित प्राण्यांचा माग काढण्यात यश त्यांना आले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे वनविभागाच्या कार्यालय पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून दर्यापूर येथील वनविभाग कार्यालय तातडीने सुरू करून तेथे निवासी अधिकारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी शेतकरी, व्यापारी यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी घेतला आहे सविस्तर आढावा. पाहूया सहारा समाचारचा पुढील आढावा. नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील वन विभागाच्या कार्यालयामध्ये आलेलो आहोत. वन विभागाच्या कार्यालय म्हटलं की याची परिसीमा खूप मोठ्या प्रमाणात आहे. दर्यापूर पासून तर मूर्तिजापूरपर्यंत अनेक परिक्षेत्र यामध्ये जोडल्या गेलेले आहेत. तर अंजनगाव सुद्धा यामध्ये आहे आणि येथील जो ऑफिस आपण बघतो वन विभागाचा, तो वन विभागाचा ऑफिस जवळपास 7 ते 8 महिन्यापासून बंद आहे. आणि येथील वन परिक्षेत्र जे वर्तुळ अधिकारी आहेत, वर्तुळ अधिकारी सुद्धा या कार्यालयात हजर नसतात. त्यामुळे दर्यापूर तालुक्यातील जे शेतकरी आहेत किंवा व्यापारी आहेत, या व्यापाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन परत जावे लागते. त्यामुळं येथील व्यापारी किंवा शेतकरी हे त्रस्त झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जे प्राणी आहेत, जे जनावर आहेत, त्या जनावरांमुळे त्यांच्या शेतीचं नुकसान होतो आणि त्या नुकसानच्या पंचनामा किंवा त्यांची भरपाई करण्याकरता जे कागदोपत्री अर्ज करावे लागतो, ते अर्ज करण्यासाठी इथं येतात आणि परत जावे लागतात. अशातच जे व्यापारी आहेत, व्यापाऱ्यांना झाडांची परमिशन काढावी लागते, परंतु ते सुद्धा इथं येऊन परत जातात. त्यामुळं त्यांना आता दर्यापूर पासून तर जे बाकीचे जे गावं आहेत ते लागलेले आहेत, ते गावातील नागरिकांना का अंजनगाव जावं लागेल. नुकताच माहिती मिळाली की दर्यापूरच्या कार्यालय सुसज्ज कार्यालय बांधलेला आहे. इतका मोठा शासनाने खर्च केला आणि दर्यापूर येथे वन विभागाचा ऑफिस टाकलेला आहे, परंतु वन विभागाचे वर्तुळ अधिकारी यांनी अंजनगाव कार्यालय खोलल्याची माहिती मिळालेली आहे. त्याची कुठली परमिशन नाही आहे, परवानगी नाही आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांनी नेमकं जावं कुठं, या संदर्भात आपल्यासोबत दर्यापूर तालुक्यातील शेतकरी आहेत, काही व्यापारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. क्या बोलेंगे आप दर्यापूर में रहते हैं? हम दरियापुर में रहते। जैसे हमारे नुकसान होता खेतों में, झाड़ कितने एकड़ खेत है आपके पास? 20 एकड़ खेत है। जब झाड़ गिर जाते खेतों में, हाँ। वो हम किसको बेचना? यहाँ आ रहे हम, ये बन रहा 8 महीने से अर्जी देने को। व्यापारी को माल कैसा बेचना हमने? जो जानवर हाँ। जो खेत में नुकसान करते हैं, तो उसके नुकसानी का अर्जा करने के लिए आप यहाँ पे आए। हाँ आए हुए हैं। तो क्या दिखने को मिला आपको? हमको बनी देखने को मिला था। 8-12 है हम यहाँ पे, ये बनी मिल रहा। हमने माल किसको देना? तो यहाँ से अर्जी करके माल बेचेंगे व्यापारी को हम भी। तो आप यहाँ से अंजनगांव ऑफिस खुला है ऐसा सुना है, अंजनगांव लेकिन आप अंजनगांव परतवाड़ा इतने लांब जा सकते हैं? नहीं, इतने लंबे कैसे जाएंगे हम, इतने दूर से? यहाँ का ऑफिस ही बंद रह रहा है, तब आ रहे तब हम।
तो क्या मागणी है आपकी वाली? ये ऑफिस खुला चाहिए हमारे को, हमारी बहुत तकलीफ होगी सर। आपल्यासोबत शेतकरी होते, आपल्यासोबत व्यापारी आहेत. क्या बोलेंगे आप, किस लिए आए थे यहाँ पे? काश्तकार का माल खरीदना था। बहुत जनों ने बोले मेरे को, तो मैं ऑफिस पे आया हूँ। तो परमिशन के लिए तो आना ही पड़ेगा ना, तो ये ऑफिस बंद मिला, तो बगैर परमिशन के मैं कैसे जा सकता हूँ खेत में। वही बोलना था कि काश्तकार को परमिशन मिले, मैं खेत में जाके माल लूंगा। अंजनगाव इधर हम जा नहीं सकते। हे होते आपल्यासोबत काही इथले शेतकरी आहे किंवा व्यापारी आहेत. आपण बघतो आहोत की स्पॉट पंचनामा करण्यासाठी इथं आलेलो आहोत. अनेकदा येथील तक्रारी आलेल्या आहेत की दर्यापूरचा कार्यालय हा बंद राहतो. त्यामुळं आज आपण टायमिंग आज जवळपास 12 वाजत आलेले आहे आणि आज 12 वाजता स्पॉट पंचनामा आपण केलेला सहारा समाचारनी तर आढळून आला आहे की दर्यापूरचा वन विभागाचा कार्यालय हा बंद अवस्थेत पडलेला आहे आणि सुसज्ज बांधकाम केलेलं कार्यालय येथील कर्मचारी नाही आणि कोणीच नाही. त्यामुळं येथील जे परिसरातील जे शेतकरी आहेत किंवा व्यापारी आहेत यांनी या कार्यालयात नेमकं काय करावं आणि याचा अर्ज कुठं करावा यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर दर्यापूरचे वर्तुळ अधिकारी दर्यापूर कार्यालयात स्थायिक व्हावे अशी मागणी सुद्धा केलेली आहे. तसेच अंजनगाव परिसरातील नागरिक सुद्धा वन विभागाचे कर्मचारी जे आहेत त्यांच्यापासून त्रस्त आहात. त्यांची सुद्धा आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पालकांनो जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास EMET सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.